100% मला माझ्या पुढे एकच टास्क आहे तो म्हणजे पाणी प्रश्न. माझ्या आया माझ्या बहिणी ज्या पद्धतीने पाण्यासाठी वनवन करतात, त्यांना त्रास सहन करावा लागतो, तो कुठेतरी मला सुद्धा न सहन होणार आहे. की विद्यार्थी दशेपासून तुम्ही काम करता आहेत, म्हणजे कर्तृत्व आणि नेतृत्व हे घेऊन तुम्ही समाजकारण करता आहेत. तर आत्तापर्यंत आपल्या प्रभागातली अशी काय ठोस कामं आहेत की तुम्ही ती केली आहेत? प्रभाग हा खूप मोठा आहे आणि या संपूर्ण प्रभागामध्ये प्रत्येक भागात कामं करण्याचा मी प्रयत्न केला. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते असेल, उद्यानं असेल, पाण्याच्या नवीन लाईन असेल, पाण्याच्या टाक्या असेल, ही भरपूर कामं केली. करोनाचा काळ आठवला की आरोग्यदृष्ट्या आपल्या प्रभागातील लोकांसाठी आपण तेव्हा खूप काम केलेलं आहे. खरं तर मॅडम, करोनाचा काळ आठवला तर आजही अंगावर काटा येतो. अगदी म्हणजे करोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट ही आठवली का आजही अंगावर काटा येतो आणि डोळ्यामध्ये पाणी येतं. बरोबर. म्हणजे अत्यंत भयावह अशी परिस्थिती खरं तर संपूर्ण जगाने बघितली. मतदार बंधू भगिनींनो नमस्कार. आज प्रशांत अशोकजी दिवे भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी करत आहेत प्रभाग क्रमांक 17 मधून. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांची आधीची विकास कामं, त्यांनी केलेले आत्तापर्यंत राजकीय सामाजिक कार्य आणि उमेदवारी मिळाली आहे आणि निवडून येणं हे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं होणार आहे. पण आपल्या प्रभागातलं विजन काय आहे, विकासाचं विजन काय आहे, याविषयी त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत भाऊ नमस्कार. नमस्कार. मी प्रशांत अशोक दिवे, नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026, प्रभाग क्रमांक 17, दसक, गावठाण, नारायणबापू नगर, हनुमंतनगर, पिंटो कॉलनी, सिद्धेश्वर नगर, भीमनगर, आम्रपाली नगर, इंगळे नगर, शिवाजीनगर, उपनगर, संपूर्ण परिसर प्रभाग क्रमांक 17 येतो. आणि ह्या प्रभागामध्ये मी भारतीय जनता पार्टी ह्या पक्षाकडून अनुसूचित जाती ह्या गटामधून उमेदवारी करीत आहे. प्रशांत भाऊ, आपल्याला वडिलांकडनं माननीय माजी महापौर अशोकजी दिवे यांच्याकडनं सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा मिळाला आहे आणि आत्तापर्यंत आपण नाशिक महानगरपालिका माजी सभापती नगरसेवक म्हणून काम पाहिले. दी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक पद तुम्ही भूषवलं आहे आणि जिल्हा नियोजन समितीमधून पण माननीय सदस्य म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे एवढ्या ठिकाणी काम केल्यानंतर एक आपल्या प्रभागाला एक कणखर नेतृत्ववाली व्यक्ती मिळते आहे. तर नक्की तुम्ही ह्या तुमच्या कार्याचं काय सांगाल? खरं तर आमचे वडील आदरणीय अशोक भाऊ दिवे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये अनेक विकास कामे केली आणि सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी समाजाचे अनेक प्रश्न उचलले आणि समाजासाठी सुद्धा त्यांनी नागरिकांसाठी अनेक कामं केली. आणि लहानपणापासूनच मी ते बघत आलो. त्यानंतर माझे बंधू राहुलभाऊ दिवे यांनी सुद्धा नगरसेवक म्हणून काम केलं. त्यांनी सुद्धा सामाजिक आणि विद्यार्थी चळवळीमध्ये सुद्धा बरेच कामं केली. त्यामुळं त्यांना बघून, त्यांच्याकडे त्यांच्या कामाची वाटचाल बघून मी सुद्धा या समाजकारणामध्ये इन्व्हॉल्व झालो. आणि विद्यार्थी चळवळीपासून म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा तुम्ही मला चांगलं बघितलंय. बरोबर. आणि त्यामध्ये विद्यार्थी काळामध्ये मी काम करत असताना माझं एक संघटन असेल किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल, ॲडमिशन असेल, फीच्या बाबतीतचे प्रश्न असेल, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये काही निदर्शने असेल, आंदोलन असेल, असे अनेक उपक्रम कार्यक्रम मी त्यावेळी केली. परंतु त्यावेळी काम करत असताना खऱ्या अर्थानं जर पाठबळ मिळालं असेल तर ते माझ्या मित्रांचं मिळालं. त्यावेळी मला इतका मोठा मित्र परिवार मला भेटला आणि मी खूप मोठ्या प्रमाणात तो मित्र परिवार जपला. म्हणजे तुम्ही आजही बघाल की नाशिक शहरामध्ये माझं मित्रांचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते फक्त त्याचं एकमेव कारण म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये मी केलेलं काम आणि त्यावेळी मी विद्यार्थी चळवळीमध्ये घडलो. त्यानंतर माझी आई नगरसेविका झाली आणि मागच्या पंचवार्षिकला म्हणजे 2017ला त्या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी पुरुष राखीव झाला आणि मला नागरिकांनी सांगितलं का तुला आता या ठिकाणी उभं राहावं लागेल. आणि त्यावेळी मी त्या ठिकाणी उभा राहिलो. लोकांनी मला भरपूर प्रेम दिलं, आशीर्वाद दिले आणि मला 2017मध्ये त्या ठिकाणी मला महानगरपालिकेमध्ये त्यांनी निवडून पाठवलं. खरं तर
निवडून गेल्यानंतर तुम्ही माझी संपूर्ण कारकीर्द बघितली आणि त्या संपूर्ण काळामध्ये मी प्रत्येक भागासाठी काम करण्याचा प्रयत्न केला. अनेक विकास कामे केली, रस्ते, लाईट, नळ, हे विविध कामे करण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं, मी 100% म्हणणार नाही, परंतु 80% ते कामं करण्यासाठी मी परिपूर्ण वेळ दिला आणि कामं पूर्ण केली. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित, 80% जरी कामं झाली असेल तरी पण 100% कामांचा मी पाठपुरावा केला आणि ती कामे पूर्ण करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. वडिलांचं मोठं मार्गदर्शन आणि पाठबळ, त्याच्याबरोबरच आईचे संस्कार आणि दीपस्तंभासारख्या त्या तुमच्या पाठीमागे उभ्या होत्या. आणि आत्ताच तुम्ही सांगितलं की विद्यार्थी दशेपासून तुम्ही काम करता आहेत, म्हणजे कर्तृत्व आणि नेतृत्व हे घेऊन तुम्ही समाजकारण करता आहेत. तर आत्तापर्यंत आपल्या प्रभागातली अशी काय ठोस कामं आहेत की तुम्ही ती केली आहेत, पण काही वेळानंतर आपला जो मधला गॅप गेला आहे आणि ते आता पुढचं तुमचं उद्दिष्ट काय असणार आहे याविषयी सांगाल? खरं तर प्रभाग हा खूप मोठा आहे आणि या संपूर्ण प्रभागामध्ये प्रत्येक भागात कामं करण्याचा मी प्रयत्न केला. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते असेल, उद्यानं असेल, पाण्याच्या नवीन लाईन असेल, पाण्याच्या टाक्या असेल, ही भरपूर कामं केली. आणि खरं तर हे कामं करत असताना महत्त्वाचा विषय म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त तुम्ही मला बघितलंय, सभागृहातली माझी भाषणं सुद्धा बघितले, सर्वात जास्त मी कोणत्या प्रश्नांना जर हात घातला असेल तर तो म्हणजे पाणी प्रश्न. कारण प्रभागामध्ये पाण्याची टंचाई, त्याच्यामुळं महिलांना सततचा तो त्रास हा नेहमीच सहन करावा लागत होता. त्यामुळे आपण पाण्यासाठी प्रामुख्याने मी त्या ठिकाणी आवाज उठवला. आणि तुम्हाला सांगताना मला आनंद वाटेल की नाशिक महानगरपालिकेमध्ये काम करत असताना प्रभाग क्रमांक 17मध्ये आपण प्रत्येक भागामध्ये नवीन पाण्याच्या लाईन टाकत आहोत. त्यामध्ये साधारणतः 50% जास्त प्रभागामध्ये नवीन पाण्याच्या पाईपलाईन टाकून झाल्या आणि उर्वरित कामं सुद्धा आता चालू आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, येत्या ह्या काही दिवसांमध्ये कामं सर्व मंजूर आहेत, पाणी पुरवठ्याचे सर्व कामं मंजूर आहेत आणि ते आता चालू सुद्धा आहेत. आणि 100% आपण सर्व पाईपलाईन ह्या नवीन टाकत आहोत. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याच्या टाक्या. आपण भीमनगर येथे एक पाण्याची टाकी बांधली, त्यानंतर चंपानगरीमध्ये त्या ठिकाणी सुद्धा 20 लाख लिटरची एक नवीन पाण्याची टाकी बांधली. परंतु हे इथंच हा प्रश्न संपत नव्हता की पाण्याच्या टाक्या बांधून फायदा होणार नाही, तर आपल्याला जे दारणा नदीमधनं जे पाणी यायचं, त्या दारणा नदीचं पाणी प्रत्येक वेळी आपल्याला कुठे ना कुठे त्या बंधाऱ्यात घाण पाणी जर तिथं मिश्रित झालं तर ते पाणी खराब यायचं आणि त्याच्यामुळे आपल्याला गोदावरीचं पाणी आपल्याला गांधीनगर फिल्ट्रेशन प्लांटवरनं घ्यावं लागायचं. आणि ते घेत असताना नेहमी त्या 40-45 वर्षापूर्वी सिमेंटची जी पाण्याची लाईन होती ती टाकलेली होती त्या काळात, आणि ती आता जीर्ण झाली, जुनी झाली. त्याच्यामुळं त्याच्यानी जेवढं पाणी पाहिजे तेवढं फोर्सली पाणी नाशिक रोड फिल्ट्रेशन प्लांटला हे जात नव्हतं. त्यामुळं मी महानगरपालिकेमध्ये तुम्ही बघितलंय, मी आंदोलनं केली. मागच्या वेळेस आयुक्त तुकाराम मुंडे साहेब होते, त्यांच्या समोर मी पाणी प्रश्नावर भाषण केलं आणि त्यांना मी पटवून दिलं आणि त्यांना विनंती केली. म्हणजे मी त्यावेळेस माझं आक्रमक रूप संपूर्ण शहराने बघितलं. पाण्यासाठी माझी जी तळमळ होती ती संपूर्ण शहराने बघितली. त्यावेळेस आपण त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न जोरदार उचलला आणि त्या काळामध्ये आपण साधारणतः नाशिक रोडला मोठ्या व्यासाची नवीन पाण्याची लाईन ही झाली पाहिजे, जेणेकरून गोदावरीचं रॉ वॉटर हे डायरेक्ट नाशिक रोडला जाईल आणि संपूर्ण नाशिक रोडची पाण्याची तहान कायमची भागेल. त्यासाठी आपण 22.5 कोटी रुपये त्यावेळी मंजूर करून घेतले आणि नवीन पाण्याची साधारणतः 900 व्यासाची पाण्याची लाईन आपण टाकली. तिचं काम आता 90% पूर्ण झालंय. फक्त 10% उपनगर नाक्यावर त्याच ठिकाणी काम राहिलंय. म्हणजे येत्या काळामध्ये तुम्हाला सांगतो का नाशिक माझ्या प्रभागच नव्हे तर संपूर्ण नाशिक रोडची पाण्याची तहान ही पूर्णपणे 100% ती पाण्याची तहान पूर्णपणे भागणार आहे असा मला विश्वास आहे. ते काम येत्या महिनाभराच्या आत संपेल आणि त्यानंतर जेवढ्या नाशिक रोडच्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या पूर्णपणे भरल्या जातील आणि लोकांना भरपूर पाणी मिळेल असा मला विश्वास आहे. त्यामुळे माझ्या भागामध्ये ज्या पद्धतीने 2 पाण्याच्या टाक्या झाल्या, आधी 2च पाण्याच्या टाक्या होत्या गोदावरीमध्ये 20-20 लाख लिटरच्या, आता नव्याने 2 टाक्या झाल्या, म्हणजे 80 लाख लिटर पाणी आपल्या वार्डात वाढलेलं आहे. याच्यानंतर सुद्धा अजून 2 नवीन पाण्याच्या टाक्या प्रस्तावित आहेत.
2 नवीन पाण्याच्या टाक्या, एक आढाव नगरला, एक उपनगरला, अशा अजून 2 पाण्याच्या टाक्या आपण बांधत आहोत. त्यामुळे तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये साधारणतः कमीत कमी 25 ते 30 वर्ष, मी तर सांगेल 50 वर्ष, पण एवढं काही अतिशोक्ती नाही, 25 ते 30 वर्ष नाशिक कुरोडमधील आमच्या प्रभाग क्रमांक 17 पाण्याची टंचाई अजिबात भासणार नाही. म्हणजे कायमस्वरूपी प्रभाग क्रमांक 17चा तुम्ही पाण्याचा प्रश्न मिटवणार आहात? 100% मला माझ्या पुढे एकच टास्क आहे का, तो म्हणजे पाणी प्रश्न. कारण माझ्या आया, माझ्या बहिणी ज्या पद्धतीने पाण्यासाठी वणवण करतात, त्यांना त्रास सहन करावा लागतो, तो कुठेतरी मला सुद्धा न सहन होणार आहे. त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न हा मला कायमस्वरूपी त्या ठिकाणी संपवायचा आहे आणि तो 100% संपवणारच. म्हणजे आता म्हणजे तुम्ही बघत आहात की ज्या पद्धतीने काम चालू आहे, त्यामुळं मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न म्हणजे 2000 आता हे 25 आहे संपत आलंय, पण 2026 26च्या पहिल्याच महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये ते काम पूर्ण होईल आणि पाण्याचा प्रश्न हा 100% संपेल. प्रशांत भाऊ, आपण आत्ता पाण्याचा प्रश्न पूर्णपणे त्याचा प्रश्न मिटवता आहात. तसंच पाईपलाईन असेल, तसंच रस्ते, सभागृह, अभ्यासिका, स्ट्रीट लाईट, वृक्ष लागवड, मुलांसाठी उद्यानं, अशी बरीच कामं आहेत ती तुम्ही केलेली आहे. पण आता करोनाचा काळ आठवला की आरोग्यदृष्ट्या आपल्या प्रभागातील लोकांसाठी आपण तेव्हा खूप काम केलेलं आहे. त्याविषयी आणि पुढच्या आपल्या प्रभागातील आरोग्याच्या प्रश्नाविषयी तुम्ही काय सांगाल? खरं तर मॅडम, करोनाचा काळ आठवला तर आजही अंगावर काटा येतो. अगदी. म्हणजे करोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट ही आठवली का आजही अंगावर काटा येतो आणि डोळ्यामध्ये पाणी येतं. बरोबर. म्हणजे अत्यंत भयावह अशी परिस्थिती खरं तर संपूर्ण जगाने बघितली. आणि त्या परिस्थितीतून जात असताना खऱ्या अर्थानं तुम्ही मला सर्वांनी बघितलं. माझ्या वार्डातील, माझ्या प्रभागातील, माझ्या परिसरातील, माझ्या कुटुंबातील, परिवारातील नागरिकांनी मला बघितलं. असं एकही दिवस नव्हता की मी घरात बसून होतो. बरं. मी कधीच करोनाला मी स्वतः घाबरून घरात बसलो नाही. मी त्या ठिकाणी प्रत्येक वेळी संपूर्ण प्रभागामध्ये नव्हे तर शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. कुठे बेड उपलब्ध होत नसेल तर मी त्या पेशंटसाठी बेड उपलब्ध करून दिले. त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की कुठे जेवणाची व्यवस्था नसेल तर ती जेवणाची व्यवस्था केली. लोकांना घरोघरी डबे पाठवले. खरं तर हे सांगायला नको आहे, हे सांगायची माझी इच्छा नाही, परंतु प्रत्येक ठिकाणी म्हणजे डबे असेल, लोकांना जी गरज असेल ती भागवण्याचा प्रयत्न केला. रेमडेसिवीर इंजेक्शन हे कमी पडत होते. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होता आणि त्यावेळेस सुद्धा मी जे आपले डेप्युटी डायरेक्टर आहे आरोग्याचे, त्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं. त्या ठिकाणी आवाज उठवला. म्हणजे एवढा करोनाचा काळ होता सुद्धा त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्याकडे गेलो, त्यांची भांडलो आणि जे आरोग्याचे मुख्य सचिव आहे त्यांच्याशी सुद्धा त्यावेळेस संवाद साधला. आणि नाशिकमध्ये त्यावेळेस सुद्धा रेमडेसिवीरचा जो तुटवडा होता त्यांनी तो तुटवडा म्हणजे पूर्ण केला आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी रेमडेसिवीरचे इंजेक्शन पाठवले. त्यांनी पर्सनली मला सांगितलं तुम्हाला काहीही कमी पडणार नाही आणि रेमडेसिवीरचे इंजेक्शन मी जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून दिले. मग रेमडेसिवीरचे इंजेक्शन असेल, पेशंटचे अवयव वाढलेले बिलं असेल ते कमी करण्यासाठी सतत हॉस्पिटलच्या प्रयत्न करत होतो. ते बिलं कमी केले असेल, असे अनेक कार्यक्रम मी हातात घेतले त्यावेळी पूर्ण केले. मग त्यामुळे फवारणी असेल, फवारणीसाठी आम्ही घरातून ट्रॅक्टर लावले, त्या ठिकाणी फवारणी केली आणि 100% वार्डात फवारणी असेल, स्वच्छता असेल आणि ह्या करोनावर मात केली. खरं तर म्हणजे बांधव जे नागरिक आम्हाला सोडून गेले त्यांना मी या ठिकाणी विनम्रपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ह्या कुटुंब अजूनही त्या दुःखातून, त्या धक्क्यातून सावरलेली नाही आहे, पण निश्चितच मी त्यांच्या पाठीशी आजही आणि आयुष्यात भविष्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही आत्ताच करोनात किती काम केलं आहे, म्हणजे लोकांचं आरोग्य धोक्यात असताना स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून तुम्ही त्यांना मदत केलेली आहे. आता हे बघता आजकाल आपल्या ज्या परिसरामध्ये युवक युवती आहेत तर तुम्ही निवडून येणारच आहात, पण भावी या युवक युवतींसाठी आपण काय कराल? माझ्या वार्डात साधारणतः 46,500 हे मतदार आहेत. बरं. आणि तुम्हाला सांगतो की 46,500 मतदार असले
त्यामध्ये 21,000 हे 18 ते 40 या वयोगटातील तरुण आहे, तरुण आणि तरुणी आहे. म्हणजे बघा 50% हे युवक माझ्या वार्डामध्ये, माझ्या परिसरामध्ये राहतात. आणि तुम्ही बघितलं असेल की सर्वात जास्त युवकांचा पाठिंबा, युवकांचं पाठबळ माझ्या प्रभावामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कारण युवकांनी माझं काम बघितलं, काम करत असताना युवकांनी मला साथ दिली. माझ्या प्रभावामध्ये युवक हा एवढा जागरूक आहे की प्रभाग क्रमांक 17 मध्ये काम करत असताना त्या ठिकाणचे जेवढे युवक आहे, युवती आहे, आमच्या प्रभावामध्ये एक संस्कार आहे, आमच्या प्रभावामध्ये एक संस्कृती आहे की प्रत्येक जण बोलताना, मित्र सुद्धा एकमेकांशी बोलताना भाऊ दादा केल्याशिवाय बोलत नाही. बर. म्हणजे आमच्या इथे मित्र सुद्धा एकमेकांशी बोलताना की प्रत्येकाला भाऊ बोलता, म्हणजे रिस्पेक्ट देतात, बरोबर. एकमेकाला इतका आदराने बोलता. म्हणजे कोणाला अण्णा असेल, नाना असेल, भाऊ असेल, दादा असेल, म्हणजे बोलण्याची आमच्याकडे एकमेकाला आदर देण्याचं काम असेल, एकमेकाला सांभाळायचं काम असेल, एकमेकाच्या सुखादुखात सहभागी होण्याचं काम असेल, ते खऱ्या अर्थानं माझ्या प्रभावातील युवक हे खूप जबाबदारीने करतात. आणि युवकांचं संघटन, युवकांची ताकद ही खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणात माझ्या वॉर्डामध्ये आहे. आणि वॉर्डामध्ये खरं तर तुम्ही सर्वांनी बघितलंय की माझ्याच वॉर्डात नव्हे तर प्रत्येक ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात आहे. हो. आणि बेरोजगारीचा प्रश्न असल्यामुळे प्रत्येकाला काम, व्यवसाय, नोकरी ही पाहिजे असते. मी माझ्या माध्यमातून आतापर्यंत बऱ्याच कंपन्यांमध्ये मुलांना नोकरी लावलं, बऱ्याच ठिकाणी मी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. मी महिलांसाठी सुद्धा वेगवेगळे क्लासेस घेतले. नाशिक महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विकासाच्या माध्यमातून असेल, समाज कल्याणच्या माध्यमातून असेल, त्यांना स्टायपिंग मिळवून दिली. जवळपास मॅडम तुम्हाला सांगतो मी 5,000हून अधिक महिलांचे त्या ठिकाणी कोर्सेस घेतले. आणि त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार निर्मिती कसा होईल यासाठी प्रामुख्याने लक्ष दिले. मग त्यामध्ये शिवण क्लास असेल, केक असेल, म्हणजे आपण घरगुती केक कुकिंग असेल, असे अनेक उपक्रम राबवले. त्यावेळी सुद्धा महिलांनी भरभरून त्या ठिकाणी सहभाग घेतला आणि महिलांनी ते कोर्सेस पूर्ण, ब्युटी पार्लरचे असेल ते कोर्सेस पूर्ण केले आणि स्वतःचा रोजगार, स्वतःचा व्यवसाय करायला सुरुवात केली. माझ्या वार्डातील एकही तरुण रिकामा बसत नाही. आणि प्रत्येक तरुण हा काम करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला मी आनंदाने सांगेल की माझ्या वॉर्डामध्ये आपण एक खोका मार्केट बांधलंय. त्या ठिकाणी सुद्धा मी 100% युवक आणि युवती, म्हणजे 50% महिला आणि 50% युवक यांनाच ते गाळे त्या ठिकाणी देणार आहे. आणि त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय निर्मिती करून देणार आहे. म्हणजे जेणेकरून व्यवसायातून त्यांचं कुटुंब कसं स्थिरावेल, त्यांना कसं आर्थिक पाठबळ मिळेल याकडे माझं लक्ष आहे. येत्या काळामध्ये आम्ही रोजगारासाठी सुद्धा एक मेळावा घेत आहोत. त्यामध्ये सुद्धा अजून मुलांना कशी नोकरी मिळेल त्या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने लक्ष देत आहोत. बेरोजगारीचा मोठा प्रश्न याच्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात. तुम्ही आता करोना काळात केलेलं मदत आणि याविषयी सांगितलं आणि मगाशी म्हटलं मित्रमंडळ खूप मोठं आहे. पण मी आतापर्यंत तुम्हाला जे पाहिलं, तुमचं मित्रमंडळ काय, तुमच्याशी लोकांशी, जे प्रभागातले लोक असतील, नाशिकमधले लोक असतील, यांच्याशी जे कनेक्शन आहे त्याचं रहस्य काय? त्याचं रहस्य असं काही सांगता येणार नाही, परंतु एक गोष्ट सांगतो की माझा मोबाईल हा 24 तास चालू असतो. माझा मोबाईल मी आयुष्यात कधीच स्विच ऑफ केलेला नाही. रात्री मला तुम्ही कधीही फोन करा आणि कोणत्याही कामासाठी आवाज द्या, मी त्या ठिकाणी हजर राहतो. मला काम करायला वेळ काळ मी कधीही बघत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं जे मी प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात त्या ठिकाणी सामील होण्याचा प्रयत्न करतो. कोणाच्या घरी दुःख असेल त्या ठिकाणी मी 100% हजर राहतो. कोणाच्या घरी शुभ कार्य असेल त्या ठिकाणी मी 100% हजर राहण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचमुळं खरं तर माझं हे संघटन, माझं मित्रांची अटॅचमेंट, लोकांशी, नागरिकांशी माझी अटॅचमेंट ही खऱ्या अर्थानं वाढलेली आहे असं मला वाटतं. कारण लोक मला सुखात आणि दुःखात माझी आठवण काढतात. लोक त्यांच्या शुभ कार्यात माझी आठवण काढतात, मला आवर्जून बोलवतात. आणि ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मला बोलवल्यानंतर मला शुभेच्छा देत असतात. आणि ते खऱ्या अर्थानं माझं संघटन करण्याचं, माझं संघटन झाल्याचं मला असं वाटतं का ते खऱ्या अर्थाने कारण असू शकतं. कारण असं लोकांना काहीच लागत नाही. माझ्या वॉर्डामध्ये तर तुम्हाला खोटं वाटेल, तुम्ही म्हणाल की हा काहीतरी बोलतो, पण माझ्याकडनं कोणी चहा सुद्धा पित नाही. माझ्याकडनं कोणी चहाची सुद्धा अपेक्षा करत नाही.
म्हणजे माझ्याकडनंच आहे, कोणत्याच नेत्याकडनं आमच्या जेल रोडची पोरं कधीच कोणाकडनं चहाची पण अपेक्षा करत नाही. एखादा माणूस काम करणार असेल का त्याच्या पाठीशी 100% उभा राहतो. आणि त्याचमुळं मला असं वाटतं मी जे काम करतो आणि त्यामुळं लोक खऱ्या अर्थानं माझ्याकडे बघत असतात आणि मला अटॅच होत असतात. मी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो, त्या ठिकाणी मी 100% माझा पूर्णपणे वेळ देतो आणि काम चांगलं कसं होईल, कार्यक्रम चांगला कसा होईल याकडे मी लक्ष देतो. त्यांना सुद्धा मी सूचना करतो आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं माझं हे संघटन हे वाढत असतं असं मला वाटतं. प्रभागातील एकंदरीतच तुमचा जो काही सगळ्यांशी वागण्याचा जो वेगळा विचार आहे आणि कनेक्टिंग आहात आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही महिलांसाठी काम केलं आहे आणि आत्ताच तुम्ही मगाशी मला सांगितलं की मी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. पण आता जिल्हा नियोजन समितीचं पण सदस्य म्हणून तुम्ही काम करत आहात, तर त्या कामाविषयी तुम्ही काय सांगाल? जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मी काम करत असताना मला तो एक वेगळा अनुभव आला. कारण जिल्हा नियोजन समितीमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री त्या ठिकाणी अध्यक्ष असतात. सर्व जिल्ह्यामध्ये असलेले सर्व मंत्री महोदय त्या ठिकाणी असतात. जिल्ह्याचे सर्व आमदार असतात, खासदार असतात. त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यातून म्हणजे नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, सर्व नगरपालिका या ठिकाणावरून सर्व सदस्य निवडून येतात. आणि त्या ठिकाणी मी निवडून गेलो आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये मी त्या ठिकाणी काम केलं. तो एक वेगळा अनुभव होता की शासनाचा निधी आपल्या वार्डात कसा आणायचा, आपल्या वार्डात शासनाच्या निधीच्या माध्यमातून कामं कसं करून घ्यायचे हे त्या ठिकाणी मला शिकायला भेटलं. आणि तुम्हाला सांगतो की त्यावेळी सुद्धा मी अनेक कार्यक्रम केले, अनेक निधी भांडून आणला असेल. आणि त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही बघा मागच्या वेळेस वृत्तपत्रामध्ये बऱ्याच बातम्या छापून आल्या की मी सावित्रीबाई फुले अभ्यासिका बांधली, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका बांधली आणि ती जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून बांधली. म्हणजे त्यावेळी आयुक्त तुकाराम मुंडे साहेबच होते आणि त्यावेळी आदरणीय आमचे मार्गदर्शक माननीय गिरीश भाऊ महाजन हे त्या ठिकाणी पालकमंत्री होते आणि ते अध्यक्ष होते. त्यांच्या समोर माझी तुकाराम मुंडे साहेबांची माझी खडाजंगी झाली. मी त्यांच्याशी वाद घातला. त्याने काही अभ्यासिकेची गरज नाही, शहरात बऱ्याच अभ्यासिका. शहरात बऱ्याच अभ्यासिका आहे मला मान्य आहे, परंतु विद्यार्थ्यांची संख्या बघा आणि माझ्या वॉर्डात सुद्धा मला अभ्यासिकेची गरज आहे. आणि त्यावेळी भांडून मी साधारणतः त्या महानगरपालिकेत जिल्हा नियोजन समितीचा निधी भांडून आणला. आणि अभ्यासिका खरं तर 2 मजल्याची अभ्यासिका होती, परंतु तुकाराम मुंडे साहेबांनी मग ती 2 मजल्याची न करता 1 मजल्याला परवानगी दिली आणि त्या ठिकाणी आपण अभ्यासिका बांधली. ताई तुम्हाला सांगायला आनंद वाटेल का अभ्यासिकेमध्ये आता मुलं शिकताय. माझ्या अभ्यासिकेतील साधारणतः 15 मुलं हे उत्तीर्ण झाले, वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय नोकरी लागले. एक आनंदाची बाब आहे 1च वर्षात. म्हणजे आता ह्या 8 नोव्हेंबरला तिला 1 वर्ष पूर्ण झालं त्या अभ्यासिकेला. 1 वर्षात चालला रिझल्ट मिळाला. साधारणतः 200 मुलं त्या ठिकाणी अभ्यास करतात आणि मुलं असेल मुली असेल त्या ठिकाणी अतिशय प्रसन्न असं वातावरण झालं. आणि गोसावी नगर हा जो संपूर्ण एरिया आहे, संपूर्ण प्रभाग आहे, त्याला त्या अभ्यासिकेमुळे एक वेगळं रूप, वेगळा विचार त्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणजे तेच नव्हे तर माता रमाई स्मारक असेल, सुभेदार रामजी आंबेडकर सभागृह असेल ते बांधलं. आता आपण राजमाता जिजाऊ स्मारक त्या ठिकाणी बांधतोय. म्हणजे हे असे अनेक उपक्रम केले येत्या काळामध्ये. म्हणजे त्यावेळेस मी 5 कोटी रुपयाचा निधी परत आणला. ते रस्ते 5 कोटी निधीतून रस्ते केले, बेंचेस घेतले. असे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेक कामं केली. येत्या काळामध्ये सुद्धा गिरीश भाऊंच्या माध्यमातून पुन्हा एकदा मला रस्त्यांसाठी 5 कोटी रुपये आणि उद्यान आणि बाकड्यांसाठी 3 कोटी रुपये निधी मंजूर पण झाला आहे. त्याचं सुद्धा टेंडर आता येत्या 8 दिवस म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर तो सुद्धा निधी आपल्याकडे वर्ग होईल. त्यामुळं जिल्हा नियोजन समितीमध्ये काम करत असताना एक चांगला अनुभव आला. सन्माननीय आमदारांबरोबर काम करता आलं, खासदारांबरोबर काम करता आलं आणि एक वेगळा खऱ्या अर्थानं वेगळं सभागृह त्या ठिकाणी मला उपलब्ध झालं. आणि एक माझी वेगळी एक कामाची मला एक दिशा मिळाली आणि अजून काम करायला संधी मिळाली.
प्रशांत भाऊ, तुमच्याशी बोलताना एक लक्षात आलं की विद्यार्थी दशेपासून तुम्ही काम केलेलं आहे, त्यामुळे महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, निराधार महिला असतील, बेरोजगार हे तरुण आहेत, यांच्यासाठी म्हणजे तुम्ही प्रत्येकासाठी काम केलं आहे. आपल्या प्रभागाचा विकास तुम्ही केलेला आहे. पण आता पुन्हा एकदा तुम्हाला लोक विश्वास दाखवणार आहे आणि तुम्ही या प्रभागामध्ये उमेदवार म्हणून उभे राहत आहेत, तर पुढच्या दृष्टीने विजन काय आहे? व्हिजन म्हणजे एकच व्हिजन आहे की आमचा प्रभाग खूप चांगला आहे, प्रभागातील नागरिक खूप चांगले आहे, ज्येष्ठ खूप चांगले आहे, महिला खूप चांगल्या आहे. म्हणजे माझ्या प्रभागातील प्रत्येक महिलेशी माझं एक बहीण भावाचं नातं आहे. मी प्रत्येक महिलेला मी ताई म्हणतो आणि ती मला भाऊ म्हणते. म्हणजे असं आमचं एक बहीण भावाचं नातं खऱ्या अर्थानं निर्माण झालं आहे. म्हणजे प्रत्येक माऊली, प्रत्येक बहीण मला हक्काने आवाज देते, हक्काने बोलवते आणि हक्काने मला सांगते. ती माझ्यासमोर भांडत असेल, ती माझ्यासमोर ओरडत असेल, ती माझ्यासमोर बोलत असेल, पण हा अधिकार आणि प्रेम हे खऱ्या अर्थानं मला महिलांनी, युवकांनी त्या ठिकाणी दिला आहे. म्हणजे बोला सांगतो, त्या काळामध्ये त्या महिलांसाठी सुरक्षेचा प्रश्न असेल, भयमुक्त प्रभाग असेल, त्याकडे माझं प्रामुख्याने लक्ष असेल. कारण ज्या पद्धतीने माझा प्रभाग शांत आहे, ज्या पद्धतीने प्रभागाचा विचार आहे, हा आमचा प्रभागाचा एक विचार आहे. खऱ्या अर्थाने तो एक वेगळा विचार आहे. तुम्ही बघाल की जसं गाव असेल, जसं गावातील तरुण इतका जागरूक तरुण आहे, जसं गावातील तरुण म्हणजे इतका जागरूक आहे, तर तो तरुण जसं गावातील युवक ज्या पद्धतीने काम करतो, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी शांतता निर्माण करतो, ज्या ठिकाणी सर्व चांगलं कसं होईल, चांगले लोक कसे आपल्या भागात राहतील, चांगल्या लोकांच्या पाठीशी कसं उभं राहायचं, हा दशकमधील युवक खऱ्या अर्थाने ठरवत असतो, जेल रोडमधील युवक ठरवत असतो. हेच जर शांतता आहे, हीच खऱ्या अर्थाने मला कायमस्वरूपी या प्रभागामध्ये निर्माण करायची आहे आणि कायमस्वरूपी ती अबाधित ठेवायची आहे. त्याचबरोबर येत्या काळामध्ये माझा मेन टास्क जो आहे, तुम्हाला माझ्याशी पण बोलता बोलता सांगितले का पाण्याचा प्रश्न, हा पाण्याचा प्रश्न हा 100% पूर्ण होणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची माझी जबाबदारी जी असणार आहे ती म्हणजे सिंहस्थ काळामध्ये जे काही महत्त्वाचे रोड आहे, मग त्यामध्ये जेल रोड आणि टाकळी म्हणजे हा जो महत्त्वाचा रोड आहे तो शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, शेतकऱ्यांना सोबत घेऊन ती जागा ॲक्वायर करून तो जो आता 9 मीटरचा रोड आहे तो 18 मीटरचा आपल्याला करायचा आहे. म्हणजे 18 मीटरचा डीपी रोड करायचा आहे. तो रोड खऱ्या अर्थाने करायचा आहे. ते माझ्या पुढे मोठा टास्क आहे. आणि तो रोड झाल्यानंतर म्हणजे तुम्ही बघा, नाशिक शहराला आणि जेल रोड शहराला मिळणारा हा एकमेव रस्ता आहे. बरोबर. आणि तो रस्ता झाल्यानंतर अजून चांगली एक त्या ठिकाणी वाहतुकीची जी समस्या निर्माण झाली ती समस्या मिटणार आहे. तुम्हाला जेल रोडच्या बाबतीत हा जो रोड आहे, टाकळी आणि जेल रोडचा हा जो मिळणारा जो रोड आहे, या बाबतीत तुम्हाला सांगतो की हा पूर्ण म्हणजे शेती भाग असलेला रोड आहे. म्हणजे शांतता आहे त्या रोडला, काही बिल्डिंग नाही, काही व्यवसाय नाही. म्हणजे रात्री तुम्ही 10 नंतर गेले तरी शांतता असते. परंतु तुम्ही बघाल, तुम्ही स्वतः रात्रीच्या 12ला सुद्धा तिथून ह्या रोडनी जा. म्हणजे एखादी महिला सुद्धा रात्रीची 12ला सुद्धा या रोडनी जर गेली तर तिला कधीच त्रास होणार नाही. या रोडवर कधीच असं काही चुकीचं घडणार नाही, कधीच काही होणार नाही, कारण एवढे लोक चांगले आहे. त्यामुळं हा रस्ता माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि हा रस्ता झाल्यानंतर जो काही ट्रॅफिकची समस्या आहे ती कायमस्वरूपीची संपणार आहे. कारण तो रस्ता माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर अनेक रस्ते डीपी रोड आपण घेतलेले आहे, ते रोड सुद्धा आपण करत आहोत. म्हणजे तो गोसावी मळा आणि फिल्ट्रेशन प्लांट हा सुद्धा रोड आपण करत आहोत, तो सुद्धा आपण रोड करणार आहोत. त्यानंतर दसगाव ते आमचा वैभवलक्ष्मी लॉन्स इथपर्यंतचा हा जो मधला रोड आहे तो सुद्धा आपण नव्याने करतो आहोत. तो एक 18 मीटर डीपी रोड आहे, तो सुद्धा आपण करणार आहोत. त्या ठिकाणी सुद्धा अनेक शेतकरी बांधवाच्या जागा असेल त्या ॲक्वायर करायच्या असेल त्या ठिकाणी त्यांना विश्वासात घेऊन तो रोड सुद्धा आपण एक नव्याने निर्माण करतोय. जेलोडचा मुख्य जो रस्ता आहे का, जो जेलोडचा रस्ता ही खऱ्या अर्थाने जेलोडची खरी ओळख आहे. जेलोडचं नावच जेल रोड आहे. हो बरोबर. तो जो जेल रोडचा तोच रस्त्याची ओळख खऱ्या अर्थाने या शहराला निर्माण झाली आहे. म्हणजे जसं शहरामध्ये नव्याने शहरं निर्माण झाली तसं जेल रोड एक शहर सुद्धा या शहरामध्ये निर्माण झालं आहे. आणि तो जेल रोडचा जो रस्ता आहे तो सुद्धा आपण नव्याने करतोय. ते सुद्धा टेंडर झालेला आहे. त्यामध्ये आपण तो आधुनिक रोड करतोय. म्हणजे पावसाळी पाण्याच्या नाल्या असेल किंवा गॅसच्या लाईन असेल, पाथवे असेल,
हे सुद्धा आपण वेगवेगळे डिझाईन करून निर्माण करतोय. त्यामध्ये रोड फर्निचर असेल, मग कुठे सिग्नल असेल, कुठे स्पीड ब्रेकर असेल, हे रोड फर्निचर सुद्धा आपण त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळे देखना रोड म्हणजे जेल रोडची जी ओळख आहे, जेल रोड हा जो रोड आहे हा अत्यंत देखना आपण हा रोड करणार आहोत. आणि मग शहरात वार्डातील रस्ते असेल, इतर रस्ते असेल, ते सुद्धा आपण नव्याने 100% रस्ते पुन्हा एकदा डांबरीकरण करणार आहोत. नव्याने उद्याने, आता बरीच उद्याने केली, जी उद्याने बाकी आहेत ते सुद्धा उद्याने आपण नव्याने करतोय. आणि माझ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक सरप्राईज आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण सुद्धा एक वेगळं व्यासपीठ त्या ठिकाणी निर्माण करत आहोत. पुष्पक नगरला सुद्धा आपण एक मोठं उद्यान त्या ठिकाणी बांधत आहोत. त्या ठिकाणी ते करतोय. अजून तुम्हाला सांगतो मी, म्हणजे अंध अपंगांसाठी सुद्धा, म्हणजे वार्डातील जे अंध अपंग जे आहेत त्या नागरिकांसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी वेगळं व्यासपीठ निर्माण केलं आहे. 3.5 कोटी रुपयाचं ते मंजूर केलं आहे. मग ते सुद्धा मंजूर आहे. उद्यान विभागाच्या माध्यमातून ते सुद्धा मंजूर आहे. म्हणजे अंध अपंगांसाठी आतापर्यंत असे काहीच नियोजन झालेलं नाही. असं नियोजन म्हणजे शहराने पण शहरात सुद्धा कौतुक वाटेल असं आपण एक नवीन प्रोजेक्ट आपण अंध अपंगांसाठी त्या ठिकाणी केलेला आहे. तो सुद्धा आपण निर्माण करत आहोत. असे अनेक उपक्रम आहेत. पण सर्वात महत्त्वाचं आहे की माझ्या वार्डात माझा प्रभाग हा भयमुक्त कसा राहील, माझा प्रभाग हा सुरक्षित कसा राहील, माझा प्रभाग हा शांत कसा राहील, आणि माझ्या प्रभागात जो एकोपा आहे, जी एकजूट आहे, ही कशी टिकून राहील, याचकडे माझं प्रामुख्याने लक्ष राहील. 1-2 विकास कामे कदाचित कमी होतील, परंतु हा प्रभाग सुरक्षित कसा राहील याचकडे माझं प्रामुख्याने लक्ष राहणार आहे. प्रशांत भाऊ, आतापर्यंत आपण बरंच कामाविषयी बोललो, विकासाविषयी बोललो, पण आत्ता आपण भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी करणार आहात. पण मग ही प्रेरणा, ही ऊर्जा कोणाकडनं आपल्याला मिळाली? खरं तर मला खूप आनंद होतो की मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करतोय. एक वेगळी ऊर्जा, वेगळी एनर्जी खऱ्या अर्थानं निर्माण झाली आहे. म्हणजे संपूर्ण आपल्या देशाने नव्हे तर जगाने बघितलं आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं काम बघितलंय. सबका साथ सबका विकास. देश एकजूट कशी राहिली पाहिजे, आपला देश हा कसा प्रगतिशील झाला पाहिजे, देश कसा पुढं गेला पाहिजे, आणि जगामध्ये सुद्धा आपल्या देशाचा ठसा कसा उमटला पाहिजे, हे मोदीजींनी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना, भारतीयांना, नागरिकांना दाखवून दिलंय. आणि हीच खऱ्या अर्थाने ऊर्जा प्रत्येक, मलाच नव्हे प्रत्येक युवकाला, आज प्रत्येक युवकाकडे जाणार म्हणजे मोदीचा जो विचार आहे, मोदींबद्दल जे प्रेम आहे ते प्रत्येक युवकाच्या डोळ्यात आपल्याला दिसतं, प्रत्येक तरुणीच्या डोळ्यात दिसतं, प्रत्येक बांधवाच्या, प्रत्येक नागरिकाला खऱ्या अर्थानं दिसत असतं. बरोबर. आणि ती खऱ्या अर्थानं मला प्रेरणा देणारी आहे. त्याचबरोबर आपण राज्यात बघताय की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं काम बघताय. म्हणजे तरुण मुख्यमंत्री कसा असावा, तरुण मुख्यमंत्री या राज्यासाठी अहोरात्र काम करतोय. म्हणजे तुम्हाला कधी तुम्ही बघा की देवेंद्रजी फडणवीस साहेब नेहमी कामातच व्यस्त असतात. बरोबर. कामातच व्यस्त, कधीच त्यांचा विश्रांतीची वेळ ही नसते. कंटिन्यू हे खऱ्या अर्थानं काम करत असतात. त्यांचं कामाची जी पद्धत असेल, विकासाची जी पद्धत असेल, ही संपूर्ण राज्याने बघितली. म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जेवढं कौतुक करावं खरं तर ते शब्दांमध्ये व्यक्त न होणारं हे कौतुक आहे. आणि त्यांचा सुद्धा माझ्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला. एक युवक कसा असावं, युवकांनी काम कसं करावं, आणि ते खऱ्या अर्थानं तरुणांवर खूप प्रेम करतात. त्यांना तरुण जर दिसले तर ते तरुणांना सांगत असतात तू हे करत राहा, ते करत राहा, आणि जबाबदारी देऊन त्याच्याकडनं काम करून घेतात. त्यानंतर आदरणीय माझे लाडके गिरीश भाऊ महाजन, म्हणजे गिरीश भाऊ महाजनांच्या सोबत मी तुम्हाला मगाशी बोलता सांगितलं का जिल्हा नियोजन समितीमध्ये मी काम केलं. त्याच्यामुळे तेव्हापासून गिरीश भाऊंचा माझा संपर्क आला. पण त्यावेळी सुद्धा गिरीश भाऊ, मी वेगळ्या पक्षात होतो, परंतु गिरीश भाऊंनी मला निधीची कधीच कमी पडू दिले नाही. त्यावेळी त्यांनी मला निधी दिली आणि त्यावेळी मी त्यामुळं बरीच कामे वार्डात करू शकलो. आणि गिरीश भाऊंसारखं एक नेतृत्व आपल्या जिल्ह्यामध्ये काम करतंय, संपूर्ण राज्यामध्ये काम करतंय. आमच्या नाशिकमध्ये, आपल्या नाशिकमध्ये गिरीश भाऊंच्या माध्यमातून सर्व जडणघडण कामं होत असतात. आणि गिरीश भाऊचा जो काही काम करण्याची पद्धत आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो
गिरीश भाऊंकडनं मी खूप काही शिकलो, बर. खूप काही शिकलो. म्हणजे रात्री 2 आणि 3 वाजेपर्यंत ते काम करतात, लोकांबरोबर मीटिंग करत असतात, कंटिन्यू काम करत असतात. सकाळी पुन्हा 6ला उठून त्यांचं वर्कआउट असतं. बरोबर. म्हणजे स्वतःकडे काम करत असताना स्वतःकडे पण लक्ष द्यायचं, आणि काम करताना ती ऊर्जा जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही स्वतःकडे फिटनेसकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. ही सुद्धा गिरीश भाऊकडे शिकण्यासारखं आहे. खरंय. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगेल की मी सुद्धा गिरीश भाऊकडे बघून मी सुद्धा जिम चालू केली. बर. म्हणजे आता हा विनोदाचा भाग नाहीये, परंतु हा आपण काय लोकांकडनं घेतलं पाहिजे हे खऱ्या अर्थानं आपण शिकलं पाहिजे. बरोबर. आणि ह्या नेत्यांकडनं मी शिकत असतो. गिरीश भाऊंसारखं एक व्यक्तिमत्वांसोबत मी काम करतो, त्यांच्या बोटाला धरून मी समाजकार्य शिकतोय, हे माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आणि निश्चितच गिरीश भाऊ एक वेगळं व्यक्तिमत्व. तुम्ही आता बघाल की आता सिंहस्थामध्ये सुद्धा गिरीश भाऊंचं काय व्हिजन आहे, गिरीश भाऊंचं काय काम आहे ते तुम्ही येत्या काळामध्ये सुद्धा बघाल. सिंहस्थाच्या बाबतीत गिरीश भाऊंनी कुंभमेळा मंत्री आहे, त्याच्यामुळे त्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन त्यांच्या माध्यमातून चालू आहे. त्यामुळं मला त्यांच्यासोबत आता सिंहस्थामध्ये काम करायला मिळेल. आणि अजून मी त्यांच्याकडे म्हणजे किती शिकलो तरी हे कमीच आहे, पण अजून शिकण्याचा प्रयत्न कराल. त्यानंतर आमच्या संपूर्ण नाशिक पंचवटी पूर्व मतदारसंघाचे लाडके आमदार राहुल भाऊ ढिकले हे सुद्धा तरुण आमदार आहेत. आणि राहुल भाऊ ढिकलेंचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, त्यांचं सुद्धा तरुणांच्या बाबतीत खूप खूप मोठं संघटन आहे. म्हणजे पंचवटीमध्ये त्यांचा मित्रपरिवार आहे, संपूर्ण नाशिक रोड शहरामध्ये जेलोड शहरामध्ये त्यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात आहे. आणि हा मोठा मित्रपरिवार खरं तर इतका मोठा मित्रपरिवार आहे, त्यांच्या कधी जा त्यांच्याकडे मित्रांचं जाळं हे नेहमी पसरलेलं असतं. राहुल भाऊंनी सुद्धा आमच्या संपूर्ण मतदारसंघात खूप कामं केली. आमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये सुद्धा मागच्याही पंचवार्षिकला आणि ह्याही पंचवार्षिकला त्यांनी इतकी कामं केली, ती ज्येष्ठांसाठी असेल, महिलांसाठी असेल. आणि राहुल भाऊंचं एक वैशिष्ट्य सांगतो मला मी का ते म्हणजे मी सुद्धा करण्याचा निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. मी काय सर्वांनीच केल्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचा वाढदिवस असला का राहुल भाऊंचा त्यांना फोन असतो. बर. म्हणजे फोन असतो, त्याच्या घरी त्यांचं ग्रीटिंग जाणार, पत्र जाणार, त्याला शुभेच्छा देणार. म्हणजे ती एक वेगळी त्यांची जी संघटन करण्याची जी काही पद्धत आहे ती अत्यंत अत्यंत म्हणजे वेगळी आहे. आणि त्यांच्याबद्दल एक वेगळी आपुलकी खरं तर संपूर्ण मतदारसंघात निर्माण झालेली आहे. ढिकले परिवार हा खरं तर कार्यकर्ता घडवणारा हा परिवार आहे. बरोबर. त्याने म्हणजे आदरणीय स्वर्गीय उत्तमराव दादा ढिकले यांच्या हाताखाली आमच्या वडिलांनी सुद्धा काम केलं. आणि दादाने सुद्धा अनेक नेते, अनेक कार्यकर्ते ह्या शहरामध्ये घडवले. त्यामुळं ढिकले परिवार हे नेहमी कार्यकर्ते घडवत असतात. शहरामध्ये सुद्धा त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. आणि अजून त्यांच्या माध्यमातून मी सुद्धा मलाही बरंच शिकायचं आहे. आता त्यांच्यासोबत सुद्धा मी काम करेल आणि मला अजून जास्तीत जास्त त्यांच्याकडनं शिकण्याचा मी प्रयत्न करेल. आदरणीय बाळासाहेब सानप आमदार, माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे तुम्ही बघा, हे सुद्धा यांचाही मित्र परिवार मोठा आहे. म्हणजे एकच तुम्हाला सांगेल, हा मतदारसंघ आमचा वॉर्ड हा मित्रांचा वॉर्ड आहे. बरोबर. आणि मित्र जपणारे हे लोक आहेत. बाळासाहेब सानप सुद्धा मला नेहमी ऊर्जा देत असतात. त्यांच्यासोबत आमचे वडील महापौर होते, त्यावेळी ते उपमहापौर होते. त्यांचं गाव आणि माझं गाव शेजारी आहे. त्याच्यामुळं त्यांचं माझं एक वेगळं नातं आहे. ते सुद्धा मला शिकवत असतात. पक्षाचे सर्व नेते म्हणजे आदरणीय सावजी साहेब असेल, माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी साने साहेब असेल, या सर्वांसोबत मी काम करतोय. आणि हे सर्व लोक खूप चांगलं काम करून मला खऱ्या अर्थानं पाठबळ देत असतात. मला कामाला अजून प्रोत्साहित करत असतात. आमच्या नाशिक रोड मंडलचे सन्मानित शांताराम घंटे असेल आणि संपूर्ण नाशिक रोड मंडलचे सर्व BJPचे पदाधिकारी असेल, ही चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे आदरणीय दिनकर अप्पा आढाव, हे ज्येष्ठ नगरसेवक, माझ्या वार्डातील ज्येष्ठ नगरसेवक, BJPचे ज्येष्ठ नेते दिनकर अप्पा आढाव यांच्यासोबत मी काम करतोय. आणि आप्पा म्हणजे आप्पा हे सर्वांचे आप्पा आहे आणि अतिशय लाडके आहेत. म्हणजे इतके गोड आहेत का प्रत्येकाला सोबत घ्यायचं आणि प्रत्येकाकडनं आपलं काम करायचं, त्यांच्यासोबत मिळून काम करायचं, असे हे आप्पा आहेत. आता आप्पासोबत मी खऱ्या अर्थानं काम करतोय. आप्पासुद्धा माझे कौटुंबिक आणि पारिवारिक माझे एक नातं असलेले आप्पा आहेत. आप्पा सुद्धा आम्हाला खूप जीव लावतात, आम्ही सुद्धा आप्पांना खूप जीव लावतो, असे आमचे आप्पा आहेत. त्यामुळं प्रभागातील सर्व
सर्व म्हणजे मी नेहमी सांगत असतो की हा विकास जो केला तो आम्ही 4ही नगरसेवकांनी केला आणि असाच विकास यापुढेही आम्ही करत राहू असा तुम्हाला विश्वास देतो. प्रशांत भाऊ, तुमच्याशी बोलताना आत्ताच तुम्ही नगरसेवक झालेले आहेत असं वाटायला लागले. कारण महिला तुमच्या वार्डातली प्रभागातली सुरक्षित आहे. दिव्यांग लोकांसाठी सुद्धा तुमचे विजन मोठे आहेत. तसंच ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांसाठी, युवक आहेत, ह्या सर्वांसाठी तुम्ही जे काम करता आहेत ते खरंच खूप मोठं आहे. आणि एक उमेदवार म्हणून जे विजन हवं आहे आपल्या प्रभागासाठीचं ते तुमचं अतिशय उत्तुंग आहे. तर शेवटी मी हेच म्हणेन की तुम्ही आपल्या मतदार बंधू भगिनींना काय आवाहन कराल? मतदार बंधू आणि भगिनींना खरं तर हा आमचा परिवार आहे आणि ह्या परिवारातल्या लोकांना मी एकच सांगेल का मी तुमचा भाऊ आहे आणि हा भाऊ नेहमीच तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि तुम्ही सुद्धा माझ्या पाठीशी उभे राहत असतात. त्यामुळे येत्या 15 तारखेला ह्या भावावर तुम्ही आतापर्यंत जसा विश्वास दाखवला तो विश्वास माझ्यावर कायम ठेवाल आणि 15 तारखेला मला मतरूपी आशीर्वाद देऊन तुम्ही पुन्हा एकदा विजयी कराल हा मला विश्वास आहे. कारण मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहेत. मी प्रशांत आहे आणि हा वार्ड अशांत होऊ देणार नाही ही तुम्हाला मी खऱ्या अर्थाने खात्री देतो. मतदार बंधू भगिनींनो, नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 15 जानेवारीला मतदान करायचं आहे आणि ते आपल्या प्रभाग क्रमांक 17 मधून प्रशांत अशोक दिवे हे उमेदवारी करतायत. तोच विश्वास सार्थ पुन्हा एकदा आपण करायचा आहे. कारण आपल्या प्रभागासाठी योग्य नेतृत्व, योग्य लोकप्रतिनिधी आपल्याला लाभला आहे आणि त्यांना पुन्हा एकदा आपण चान्स द्यायचा आहे. पुन्हा एकदा आपण त्यांना काम करण्यासाठी संधी द्यायची आहे. कारण प्रशांत भाऊंच्या वाक्यातून आत्ताच आपण ऐकलं की आपला प्रभाग अशांत होऊ द्यायचा नाही आहे, प्रशांत होऊ द्यायचा आहे. तर आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे, येत्या 15 जानेवारीला आपण आपलं मत कमळाला द्यायचं आहे, म्हणजेच प्रशांत अशोक दिवे यांना द्यायचं आहे. धन्यवाद.